सो आज जर आपण MSMEचं पण जर डेफिनेशन पाहिलं, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसचं जे सरकारने जे डेफिनेशन दिलेलं आहे, तर त्याच्यात जर तुमचा 5 करोडहून कमी जर उलाढाल असेल किंवा 1 करोडहून कमी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर तुम्ही मायक्रो एंटरप्राइज धरले जाता. आणि मग तसं स्मॉल आणि मीडियम. आणि आज जर 6 कोटी काहीतरी MSMEज आहेत रजिस्टर्ड, त्यातले 99% मायक्रो आहे. आणि हार्डली लेस दॅन 1% म्हणजे लेस दॅन 6 लाख किंवा त्याच्याहून कमी हे स्मॉल किंवा मीडियम मीडियम एंटरप्राइज. एंटरप्राइज. आणि मग बाकीचे जे काय 6 कोटीतनं 6 लाख वजा करून जो काय 5.94 लाख आकडा येतो, हा तो मायक्रोमध्येच आहे. सो ते जर आकडे आपण अजून वेगळ्या प्रकारे जर पाहिले, तर ह्याचाच अर्थ तो जो 5 करोड हा जो नंबर आहे टर्नओव्हरचा किंवा 1 करोड हा जो नंबर आहे इन्व्हेस्टमेंटचा, हा तो पॉइंट आहे ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही इन्फ्लेक्शन पॉइंट म्हणतो, की त्या पॉइंटला ते तुम्ही त्या ट्रॅपमधनं बाहेर पडून तुम्ही मोठे होऊ शकता. किंवा उदाहरण थोडं वेगळं आहे, पण आपण जे शिंपला असतो की आधी तो असा बनवत जातो आणि मग एक पॉइंट होतो जेव्हा त्याला काहीतरी होत असणार देवानी किंवा निसर्गाने, की ज्याच्यामुळे तो असा जायला लागतो, मग असं तो करायला लागतो. सो सेम त्याला इन्फ्लेक्शन पॉइंट म्हणतात, की त्यात तो डायरेक्शन चेंज होते त्या शेलची, जे आपण शिंपला जो बनवतो. तर तसं आता जे मी विचार करतो, मला असं वाटतं की 1 कोटी इन्व्हेस्टमेंटच्या वर किंवा 5 कोटी टर्नओव्हरच्या वर त्या बिझनेसला सस्टेनेबिलिटी यायचे चान्सेस खूप वाढत जातात. आणि त्यापर्यंत मग तुम्ही स्ट्रगलिंग किंवा हे बचत गट किंवा तुम्ही जे बाकीचे म्हणतात, तिथे त्याने तो टार्गेट ठेवला पाहिजे, ज्याच्या पुढे डेफिनेटली सस्टेनेबिलिटी 100% मी तरी गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला सस्टेनेबिलिटी येऊ शकते.